नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन, शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. कथित हुकुमशाहीला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, मंत्री प्रताप सरनाईकांची भाजप नेते नरेंद्र मेहतांवर टीका. मुंडेंच्या परळीत अवघ्या एक जागेसाठी राष्ट्रवादीनं एमआयएमला घेतलं, शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप, महायुतीत वाद. लातूरमध्ये 17 अपक्ष उमेदवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेशावर शिवसेना जिल्हा प्रमुखांचा थेट विरोध. अहिल्यानगरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंची प्रचार रॅली, तपोवन रोड आणि निर्मलनगर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन. सोलापूरकरांचा प्रत्येक घरात पिण्याचं पाणी आणू, आम्ही काम करणारे लोक आहोत, प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांच्या पुण्यातील रॅली दरम्यान स्वतःला क्रेनला लटकवलं, क्रेनला लटकवून हार घालून केला सत्कार, करण गायकवाड असं उत्साही कार्यकर्त्याचं नाव. पुणेकर जनता भाजपसोबत, भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचं वक्तव्य, मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार, अजित पवारांची जाहीरनाम्यातून घोषणा, अजित पवारांच्या घोषणेवर भाजपची टीका. भाजप सरकार इंग्रजांप्रमाणे वागतंय, काँग्रेसचे नेते इम्रान प्रताप गढींचा भाजपवर हल्लाबोल, भाजप इंग्रजांना पत्र लिहून आंदोलन दडपून टाकायचे, प्रताप गढींचं वक्तव्य. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन बैठका, चंद्रकांत पाटलांनी नाराजांची समजूत काढली. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदमांनी मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी साधला संवाद, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचं केलं आवाहन. कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही, ही परिस्थिती भारतात होऊ शकते, कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. अजित पवारांनी मेट्रो बस सेवा मोफत देणं म्हणजे फेकाफेकी, अजित पवार तुतारी भाजप हे एकच आहे, ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरेंची टीका. वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार, मंत्री नितेश राणे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार, माजी आमदार संतोष चौधरींची टीका. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेची सभा, सभेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचे कार्टून असलेले बॅनर, कोणता राजा कोणता सम्राट, आमचं पाणी कुठं जातंय, बॅनरमधून सवाल. सिद्धांत शिरसाटांची संपत्ती लक्ष वेधून घेणारी, 25 लाखांवरून थेट 26 कोटींवर पोहोचले सिद्धांत शिरसाट. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, ठाण्यात गडकरी रंगायतन चौक इथे उद्या ठाकरे बंधूंची सभा. सोलापुरात सभेतच देवेंद्र कोटेंनी लावला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फोन, B2 जमिनी रहिवाशांच्या नावानं करून देण्याचं दिलं वचन. धारावीत भाजपच्या प्रचारासाठी रथ, मध्य प्रदेशवरून मागवण्यात आला प्रचार रथ, मनसे कार्यकर्ते अनिश खंडागणेंचा यावर आक्षेप. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र प्रसिद्ध केला जाहीरनामा. पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार, पुण्यात अजित पवारांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मुंबईत 2 प्रचार सभा, धारावीत पार पडणार छोटेखानी चौक सभा. मुख्यमंत्री फडणवीस यांची आज पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा, पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार. ठाणे पालिकेच्या शिवसेना उमेदवार प्रियंका पाटलांना नागरिकांचा कडाडून विरोध, तुम्ही काय कामं केली, प्रचार करताना नागरिकांचा प्रियंका पाटलांना थेट सवाल. पिंपरीत भाजपकडून मतदारांना मोफत दारू वाटप, राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवानी यांचा आरोप, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या सभा, रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार सभा. चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 2 सभांमध्ये बंडखोर उमेदवारांकडून गोंधळ. नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही, मतदान मागण्यासाठी येऊ नये, भाजपच्या उमेदवार राजश्री शिरवाडकर यांच्या विरोधात सायनमध्ये स्थानिकांची बॅनरबाजी. खासदार सुप्रिया सुळेंची आज ठाण्यात सभा, थोड्याच वेळात कळवा इथे होणार सभा. मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार विजयकुमार देशमुखांच्या घरी दिली भेट, सोलापूर दौऱ्यावर असताना देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट, देशमुखांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचं 30 डिसेंबर रोजी निधन. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही, नितेश राणेंचं वक्तव्य, नितेश राणे हे शेंबडपोट्ट, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला संताप.
रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ अंबादास दानवेंकडून ट्विट. भाजपच्या हिंदुत्वाच्या दुटप्पी विषयावर दानवेंचं ट्विट. नितेश राणेंच्या टीकेला अखिल चित्रेंचं उत्तर. चायनीज कचरा असं संबोधन करत उत्तर. नारायण राणे यांचे नाव न घेत नितेश राणेंवर पलटवार. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा बीडच्या गहिनीनाथ गडावर एकाच गाडीतून प्रवास. वामन भाऊ यांची 50वी सुवर्ण पुण्यतिथी. सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीत 100 पटीनं वाढ. 25 लाखांची संपत्ती 26 कोटींवर असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू. तुळजाभवानी मंदिराच्या 555 कोटी 80 लाख रुपयांच्या विकास कामांना मान्यता. राज्य सरकारकडून तांत्रिक मान्यता. हिंगोलीत काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन. मनरेगा योजनेचं नाव आणि निकषात बदल. योजनेत केलेले बदल रद्द करण्याची मागणी. काँग्रेस खासदारांनी घेतली दिवंगत हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. इम्रान प्रतापगडी यांनी घेतली हिदायत पटेल यांच्या परिवाराची भेट. बोली सुरात दिल के खोटे अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा. मंत्री आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. बीडच्या गहिनीनाथ गडावर सुवर्ण कलशारोहण सोहळा. नाथ परंपरेनं समाजाला दिशा दिली. गडाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. आमचे उमेदवार पळवून नेले. ज्यांच्या सोबत बसणार नव्हते त्यांच्यासोबत बसले. प्रकाश आंबेडकर यांचा भाजपवर हल्लाबोल. हिजाब प्रकरणावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांची ओवेसींवर टीका. मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय असदुद्दीन ओवेसी चेकाळलाय बोंडेंचं वक्तव्य. बदलापुरात मनसे आक्रमक. मनसे भाजप विरोधात काढणार मोर्चा. अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नगरसेवक पद रद्द करा. मनसेच्या वतीनं मागणी. तुषार आपटे लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोप. शरद पवार अजित पवार एकाच मंचावर येणार. बारामतीत 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन. भाजपच्या जे मनात ते ओठावर आलंय. अण्णा मलाईंना त्यांच्या राज्यात कोण विचारत नाही म्हणून ते इथे येऊन बरळतात. शेलार राणी साटम यांच्या जिभेला चटका बसलाय. अखिल चित्रेंचं वक्तव्य. रश्मी शुक्ला यांच्या अहवालानंतर केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उबाठांच्या सूडबुद्धीचा नवा नमुना समोर. ठाकरेंचा फडणवीसांना कटात गोवण्याचा प्रयत्न. उपाध्ये यांची टीका. देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. फोन टॅपिंगमध्ये फडणवीस हेच कल्प्रिट. संजय पांडेंपेक्षा फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू. वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं प्रतिपादन. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार देण्यावर शासनाचा विशेष भर. भोयर यांचं वक्तव्य. अण्णामलाईला ताबडतोब अटक करा. फडणवीसांनी अण्णामलाईवर उत्तर द्यावं. संजय राऊतांची मागणी. देवाभाऊ पाठीशी असल्यानं ठाकरे सेनेचा इगो विरुद्ध मुंबईकर. या लढाईत मुंबईकरांचा विजय. आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना टोला. तर मुंबईत आमचाच विजय होणार. वर्षा गायकवाडांकडून विश्वास व्यक्त. इम्तियाज जलील यांनी घेतली पोलिसांची भेट. कलीम कुरेशींच्या गाडीवर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. बोली सुरत दिल के खोटे. खोटे विघातक षडयंत्र रचणारे उद्धव ठाकरे. संजय पांडे प्रकरणावरून आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. काम दुसऱ्याचं पोज आपली हेच आहे भाजपचं खरं मॉडेल. अखिल चित्रे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो ट्विट करून टीका. तर पुण्यात आमच्याच विचारांचा महापौर होईल. मोफत मेट्रो बस सेवेची घोषणा विचार करून केली. आता एकत्र लढतोय. पुढे बघू काय होतं ते. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बीबीजी रामजी विधेयकावर भाजपची पत्रकार परिषद. ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांचा रोजगार मिळणार. वर्ध्यात डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती. मुंबई भाजपच्या हाती देऊ नका. तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. भास्कर जाधव यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन. धारावी विकली जातीय तशी मुंबई विकली जाऊ देणार नाही. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी यांचं वक्तव्य. पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये. मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वैर थंडावला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत ते आमचे नेते. आमदार मंदा म्हात्रेंचं वक्तव्य. साताऱ्यात बनावट खत रॅकेटवर कारवाई. वडूज परिसरातील कारखान्यावर कृषी विभागाची धाड. कोट्यवधी रुपयांचे बनावट खत तयार केल्याची माहिती. वाशिम रेल्वे स्टेशन महिला हत्या प्रकरण. घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. अत्याचार करून हत्या केल्याची आरोपीची कबुली.
सोलापुरात 2 महिलांनी गुन्हा मागे घेण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी, 50,000 रुपये रोख रक्कम आणि 1.5 लाखांचा चेक स्वीकारताना महिला ताब्यात. यवतलीत सेनगाव पोलिसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई मोहीम, गुटखा वाहतुकीवर पोलिसांची धाड, 6,38,000चा मुद्देमाल जप्त. काळ्या रेती वाहतुकीवर वर्ध्याच्या हिंगणघाट पोलिसांची कारवाई, 5,05,000चा मुद्देमाल जप्त. निवडणुकीच्या काळात नागपुरात मोठी गांजा तस्करी, जवळपास 5 लाख रुपये किमतीचा 29 किलो गांजा जप्त. बोरिवलीत एफडीए अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक करून 50,000 रुपये उकळल्याप्रकरणी 81 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल. मटाकाबुकी सम्राट सुभाष कोराणेचा जामीन अर्ज कोल्हापूरच्या विशेष मुका न्यायालयानं फेटाळला. कोराणे फेब्रुवारी 2025 पासून कारागृहात. तर सांगलीत सराईत गुन्हेगाराची 3 गुन्हेगारांकडून पाठलाग करून निर्घुण हत्या, पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची माहिती, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. नवेतील गढ डोंगरपाड्यात कोळी बांधवांची होडी जळून खाक, रात्री अज्ञातानं होडीला आग लागल्याची माहिती. शिरूरमध्ये शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद, वन विभागानं बिबट्याला सुरक्षितपणे घेतलं ताब्यात. राजस्थानच्या जयपूरमध्ये 2 रेसिंग कारची रस्त्या शेजारील नागरिकांना धडक, अपघातात एकाचा मृत्यू, 16 जण जखमी. सिल्लोडमध्ये अजिंठा घाटात ट्रकला आग, भीषण आगीत ट्रक जळून खाक, जीवितहानी नाही. कराड शहरातील शाहू चौक परिसरात माल वाहतूक कंटेनरची पिकअपला धडक, ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. विरारच्या कुंभारपाडा परिसरात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू. कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग, इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये आग. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात हाणामारी, रिक्षा लावण्याच्या जुन्या वादातून मारहाण, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मीरा भाईंदरमध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृतीसाठी यमराज रस्त्यावर, वाहतूक कर्मचारी यमराजचा वेश धारण करून रस्त्यावर. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारू पिऊन आल्याचा ग्रामस्थांचा आरोप, दारू पिऊन शाळेत येणाऱ्या शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे, ग्रामस्थांची मागणी. कृषी विज्ञान केंद्राचे कृषी प्रदर्शन 8 दिवस होणार, 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान होणार कृषी प्रदर्शनाचं आयोजन. वाशिम पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी, आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचं नियोजन आणि बॅरेजमधून नियंत्रित पाणीपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममधील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामं पूर्ण, मात्र प्रत्यक्षात नळाला पाणी नाही, अद्यापही नागरिकांना पाणी येण्यासाठी करावी लागते प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार. चित्रपट निर्मिती, संवाद आणि पर्यटनाला चालना देणं महोत्सवाचा उद्देश. मावळमध्ये मातेच्या भूमिकेला काळीमा फासणारी घटना, नवजात बाळाला फेकलं रस्त्यावर, रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेनं देहू रोड पोलिसांना घटनेची दिली माहिती. सांगोला शहरातील मिरज रोडवरील वाहतुकीत बदल, 10 जानेवारी 2026 पासून रेल्वे बोगदा 2 महिन्यांसाठी बंद. शिरूर शहरात बीजे कॉर्नर चौकात शाळकरी मुलांची हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कराडच्या वडोली भिकेश्वर मधील प्राथमिक शाळेत बालबाजार कार्यक्रम साजरा, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 45 स्टॉल लावले. वर्ध्यात 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन, पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उद्घाटन. कर्तव्यनिष्ठ सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा वर्धा पोलिसांकडून सन्मान, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पुढील भवितव्यासाठी दिल्या शुभेच्छा. गडचिरोलीतील सिरोंचातील वल्ली हैदरशहा उर्स उत्सवात सर्वधर्मीय सहभागी, माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील या ठिकाणी दिली. अंध विद्यार्थ्यांचा क्षमतेचा उत्सव गडचिरोली, तर राज्यातील 15 जिल्ह्यातील अंध विद्यार्थी विद्यालयांचा सहभाग. पूजा करून नवी कार बाहेर पडताच दुसऱ्या नव्या कारला धडकली, नागपुरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गडचिरोलीत ग्रामसेवकांच्या मनमानी विरुद्ध मोर्चा, कामगार प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करत नागरिकांना जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा.
वाशिमच्या वनोजातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकात घेतलं मोहरीचं आंतरपीक. दोन्ही पिकं चांगलीच बहरल्यानं शेतकऱ्याला दुहेरी फायदा. हिंगोलीच्या कळमनुरीत हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. कराडमध्ये शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा योजनेचा प्रारंभ. आमदार डॉक्टर भोसले यांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन. माझ्याकडे अमित शहांच्या घोटाळ्याचा पेनड्राईव्ह. मी तोंड उघडला तर देश हादरेल. ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा. अयोध्येतील राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी तरुणाला घेतलं ताब्यात. 28 जानेवारी ते 2 एप्रिल पर्यंत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. इराणमध्ये महागाई विरोधात 100हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका. इराणमध्ये 13 दिवसांपासून हिंसक निदर्शनं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.